कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सरकारकडून गणेश भक्तांच्या वाहनांना टोलमाफी मिळणार असल्याचे संकेत मिळतात। या संदर्भात सरकारने बुधवारी एक बैठक बोलावली। कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी देण्याचा प्रयत्न करू अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका लक्षवेधीला उत्तर देताना दिले। गेल्या वर्षी कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांच्या छोट्या चारचाकी गाड्यांना टोलमुक्ती देण्यात आलेली होती। गेल्या वर्षी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालयातून विशेष पास देण्यात आले होते। गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात, त्यामुळे टोलमाफीचा निर्णय झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पीक विम्याची रक्कम भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। येत्या 5 ऑगस्टपर्यंत पीक विम्याचा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे। 31 जुलैपर्यंत पीक विम्याचा अर्ज भरण्याची मुदत होती। मात्र अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्यानं मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर सरकारने 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे। गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी 5-5 वेळा विम्याची रक्कम घेतली असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। हे टाळण्यासाठी ऑनलाईन केवायसी करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। याशिवाय पुढच्या वर्षी 2 ते 3 महिने आधीच केवायसी सुरू करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागत असताना आता अर्ज भरण्यासाठी पैसेही मोजावे लागतात। अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये पीक विम्यासाठी लागणाऱ्या 7/12चा उतारा देण्यासाठी तलाठी शेतकऱ्यांकडून चक्क पैसे घेत असल्याचा पर्दाफाश झालाय। तसंच पीक विम्याच्या अर्जावर सही करण्यासाठी तलाठी चिरीमिरीची मागणी करत आहेत। विशेष म्हणजे कार्यालयातच एकजण चक्क पैसे जमा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलाय। हा सर्व संतापजनक प्रकार व्हिडिओ क्लिपमध्ये कैद झालाय। पालकमंत्री राम शिंदे यांच्याच मतदारसंघात हा प्रकार सुरू असल्यामुळे अधिकच संतप्त भावना व्यक्त होत आहेत। प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर 31 जुलैची अंतिम तारीख 5 ऑगस्टपर्यंत वाढवल्याचं सरकारने जाहीर केलं। मात्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्यानं जिल्हा बँकांनी पीक विम्याचे अर्ज घेण्याची प्रक्रिया बंद केली आहे। जिल्हा बँकेच्या 94 शाखांसह 175 कॉमन सर्व्हिस सेंटर बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरता आला नाही आणि त्यामुळे बँकांमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना परत जावं लागलं। राज्यभर पेटलेल्या शेतकरी आंदोलनात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची आग्रही मागणी होत असताना शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेनं या शिफारशींविरोधात यवतमाळमध्ये मोर्चा काढला। स्वामीनाथन आयोगाऐवजी शरद जोशी यांच्या टास्क फोर्सच्या अहवालाची अंमलबजावणी करावी असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। या निवेदनामध्ये राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती देण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय शेतमालाचे भाव पाडण्याचे प्रयत्न सरकारनं बंद करावेत, शेतमालाच्या व्यापारावरील सर्व बंधनं उठवून बाजारातले सरकारी हस्तक्षेप थांबवावा, शेतजमीन खरेदी विक्रीचे जाचक कायदे रद्द करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आली। तसंच निदर्शनही करण्यात आली। समृद्धी महामार्गावरून विधान परिषदेमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच कोंडीत पकडलं। यावरून परिषदेचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं। समृद्धी महामार्गाबाबत सरकारमधल्या सेनेची नक्की भूमिका काय, एकीकडे विरोध करायचा आणि मग विरोध मावळल्याचा दावा करायचा, यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलंच कोंडीत पकडलं। सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदेंवर प्रश्नांचा एवढा भडीमार केला की संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, विनोद तावडे यांना एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावून जावं लागलं। शेतकऱ्यांच्या नावावर शेकडो कोटींचं कर्ज लाटणाऱ्या गंगाखेड साखर कारखान्याचा संचालक रत्नाकर गुट्टे विरोधात विधान परिषदेत हक्कभंगाची सूचना मांडण्यात आली। ही सूचना दाखल करून घेत उपसभापतींनी हे प्रकरण विशेष अधिकार हक्कभंग समितीकडे पाठवलंय। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांसह अनेक जण रत्नाकर गुट्टेला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। त्यावर चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं।
मंजुळा शेट्टी प्रकरणाचे विधान परिषदेतही पडसाद उमटले. कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या निलंबनासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. आरोपींना वाचवू पाहणाऱ्या स्वाती साठेंना सह आरोपी करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावेळी स्वाती साठे यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. 15 दिवसात ही चौकशी पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं. या प्रकरणात साठे दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिलं आहे. मुंबई विद्यापीठाला 31 जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्यात अपयश आल्यामुळे विधानसभेत पडसाद उमटले. विद्यापीठाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला. तसंच या प्रकरणात लक्ष घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली. तर मुख्यमंत्र्यांनीही विद्यापीठ नव्या पद्धतीनुसार काम करू शकलेलं नसल्याची कबुली दिली. भविष्यात काळजी घेण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तर दुसरीकडे विधान भवनाच्या बाहेर कुलगुरूंविरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी अभाविपनं कुलगुरू हटावच्या घोषणा दिल्या. रखडलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर युवासेनेतर्फे मुंबई विद्यापीठाच्या कलिना इथं मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चात शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शैक्षणिक संस्थांवर तरी किमान गुणवत्तेच्या आधारे नेमणुका करण्याची मागणी युवासेनेनं केली आहे. विद्यापीठात सुरू असलेल्या गोंधळाला जबाबदार धरत कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी युवासेनेनं केली. तर सर्व निकाल हे 15 ऑगस्टपर्यंत लावणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी दिल्याचा दावा युवासेनेनं केला आहे. मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकालाच्या गोंधळावरून शिवसेनेनं शिक्षण मंत्री विनोद तावडेंविरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. या संदर्भात तावडेंकडून खुलासा मागवणार असून कागदपत्र तपासून निर्णय घेणार असल्याचं विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तर सत्ताधारी पक्ष हक्कभंग कसा मांडू शकतो असा सवाल काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. नऊ ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा मोर्चा होतोय. मोर्चापूर्वी चर्चेला यावं असं सरकारनं आवाहन केलंय. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास तयार असल्याचं चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलंय. नो डिटेन्शन पॉलिसी म्हणजेच विद्यार्थ्याला 8वी पर्यंत सलग उत्तीर्ण करायचं धोरण बासनात गुंडाळलं जाऊ शकतं. या धोरणावर आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणं अपेक्षित आहे. आजच्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांसाठी 5वी आणि 8वीची परीक्षा देणं बंधनकारक होईल. शिक्षण कायदा 2009 नुसार सध्या पहिल्या इयत्तेपासून 8व्या इयत्तेपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करू नये असं धोरण आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे धोरण बदलण्याचा निर्णय झाल्यास शिक्षण कायदा 2009 मधल्या यासंबंधीच्या तरतुदीही बदल केला जाऊ शकतो. काय आहे डिटेन्शन पॉलिसी पाहूया ग्राफिक्सद्वारे. शिक्षणाचा अधिकार 2009 कायद्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. नो डिटेन्शन पॉलिसी. शिक्षण अधिकार कायद्यात 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना 8वी पर्यंत कोणत्याच वर्गात अनुत्तीर्ण करू नये अशी तरतूद शिक्षण अधिकार कायद्यात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यास गुण कमी मिळाले तरी त्याला पासिंग ग्रेड देऊन पुढील वर्गात पाठवायची शिक्षण कायद्यात तरतूद आहे. विद्यार्थ्याला 8वी पर्यंत अनुत्तीर्ण करू नये हीच नो डिटेन्शन पॉलिसी आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगडिया यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी नीती आयोगाची धुरा सुरुवातीपासूनच पेलणाऱ्या पानगडिया यांनी राजीनाम्याचं कुठलंही स्पष्ट कारण दिलं नाही. पण आपण 31 ऑगस्टला पदावरून दूर होणार असल्याचं पानगडिया यांनी म्हटलंय. आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये परतणार असल्याचंही पानगडिया यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरू असलेल्या बचाव आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेतला. आसामप्रमाणेच नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश या राज्यांनाही पुराचा फटका बसलाय. या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री मोदींना गुवाहाटीमध्ये भेटले. आसाममध्ये गेल्या काही दिवसात आलेल्या पुरात 80हून अधिक लोकांचा बळी गेलाय. तर हजारो हेक्टर जमिनीवरची पिकं नष्ट झाली आहेत.
पुराच्या तडाख्यात 26 जिल्ह्यांमधल्या लोकांचं स्थलांतर करावं लागलंय। त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा फटका बसलाय। पंतप्रधान मदत निधीमधून आसाममध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000ची तातडीची मदत जाहीर करण्यात आली। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राजकारणातले पलटूराम आहेत अशा शब्दांमध्ये लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमारांवर तोंडसूड घेतले। नितीश कुमार आपली पात्रता विसरले आहेत अशी टीकाही लालू प्रसाद यादव यांनी केली आहे। बिहारमधल्या जेडीयू राजदच्या सत्तेच्या संसाराचा काडीमोड झाल्यानंतर नाराज लालूंनी पाटण्यातल्या पत्रकार परिषदेत नितीश कुमारांवर चांगलंच तोंडसूड घेतलं। भाजप अध्यक्ष अमित शहा गैरहजर राहणाऱ्या राज्यसभा खासदारांवर नाराज आहेत। प्रत्येक खासदाराला वेगळं बोलावून ते जाब विचारणार आहेत। भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत अमित शहा यांनी ही नाराजी व्यक्त केली। संसदेच्या कामावेळी सहभागी नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा नाराज आहेत। त्याचप्रमाणे गैरहजर खासदारांकडून त्यांनी स्पष्टीकरण मागितलंय। यापुढे सर्व खासदारांना उपस्थित राहण्याची ताकीद देण्यात आली आहे। काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या लष्कर ए तैयबाचा कमांडर अबू दुजानाला कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय। पुलवामा जिल्ह्यात हकरीपोरा गावात 2 दहशतवाद्यांना घेरण्यात आलं। गुप्तहेर यंत्रणांना 2 दहशतवादी हकरीपोरात लपल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार सैनिकांनी पहाटे सर्च ऑपरेशन सुरू केलं। या ऑपरेशनमध्ये राष्ट्रीय रायफल्स सीआरपीएफचे जवान सामील झाले। दरम्यान अबू दुजानाचा मृतदेह अजूनही हाती लागलेला नाही। काश्मीर प्रश्न तसंच एनएसजी मुद्दा यासंबंधी चीननं आंतरराष्ट्रीय मंचावर वेळोवेळी ठाम भूमिका घेतली। भारताशी संबंधित या वादग्रस्त मुद्द्यांवर चीनची भूमिका ही नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे। चीनचं हे वैशिष्ट्य पाकिस्तान पूर्णपणे जाणून आहे आणि त्याकरता पाकिस्तान हा चीनचा सदैव ऋणी असेल अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी व्यक्त केली आहे। उत्तराखंडमधील ज्या भागात चीनी सैन्यानं घुसखोरी केली त्या बडहौती नावाच्या स्थानावर सीमेचं स्पष्ट चिन्हांकन नाहीये। त्यामुळे कुठला भाग भारताचा आणि कुठला चीनचा याबाबत अनिश्चितता आहे असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटले। ते नागपूरमध्ये बोलत होते। चीननं घुसखोरी थांबवावी अन्यथा चीनला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।